नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाऊस हा मराठवाड्यावर काळ बनून आल्याचं पाहायला मिळत आहे. जालना, बीड, परभणी, लातूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मी सध्या आहे जालना जिल्ह्यातील मानेगाव या गावामध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे पाहत असाल तर अशा पद्धतीने कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मानेगाव गावाशेजारून वाहणारी राजाकोंडी ही नदी फुटल्याने या शेतामधून नदीचा प्रवाह निर्माण झाला आणि जवळपास 5 एकर कपाशीचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण जर पाहत असाल तर कपाशीच्या बोंडांना पूर्णपणे सड लागलेली आहे. अशा पद्धतीने कपाशीचे बोंड पूर्णपणे सडून गेलेले आहेत. या कपाशीमधून आता कापसाच्या वाती निघणार आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं जे उत्पन्न आहे यामधून निघणार नाहीये. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहे बळीराम पोहेकर म्हणून. या तुम्ही समोर काय सांगाल, कशा पद्धतीनं नुकसान झालंय आणि असा पाऊस कधी पाहिला होता का तुम्ही? असा पाऊस याच्या आधी कधीच नाही बघितला. आमच्या शेताच्या शेजारून जाणारी नदी राजाकोंडी ही अतिवृष्टी झाल्यामुळे फुटली. त्यामुळे आमच्या या 5 एकर कापसाचे नुकसान झाले. पूर्ण कापूस हा झोपलेला आहे आणि मी आताच 8-10 दिवसापूर्वी या कापसाला 40,000चं खत टाकलेलं आहे आणि 10-15 हजाराची फवारणी केली. याला पूर्ण फवारण्या माझ्या 8 झालेल्या आहे आणि खताचे 6 डोस झालेले आहे. किती खर्च झाला एकूण कापसावर? एकूण खर्च, उन्हाळी खर्च माझा 70-80 हजार रुपये आणि पाऊस पडल्यापासून हा खर्च झालेला आहे माझा कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. या कापसावरती माझ्या बहिणीचं आताच लग्न झालं यावर्षी. मी काही कर्ज बँकेकडून काढून, काही सावकारकडून काढून असं माझ्यावर पूर्ण 6-7 लाख रुपये कर्ज आहे. तर माझं असं होतं की ह्या कापसावर मी ते कर्ज फेडील. काय पंचनामा करण्यासाठी कोणी आलेलं नाही आमच्या शेतात. शासनाला अशी एकच विनंती आहे की कारण की आमच्या शेतातले पीक वाहून गेलं, याची काही आम्हाला दुष्काळी काही वल्ल दुष्काळ म्हणून काही भेटावं. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. राजाकुंडी ही जी नदी आहे ही मानेगाव येथून मोतीगाव अशा गावातून वाहते. या नदीचा प्रवाह फुटल्याने या शेतामधून तो प्रवाह चालला गेला आणि पूर्ण 5 एकर कपाशी सध्या देखील पाण्यामध्ये आहे. पाऊस पडून सध्या 2-3 दिवस झालेत. कपाशीची जी बोंडे आहेत ती पूर्णपणे सडलेली आहेत आणि यामधून कोणत्याही पद्धतीचं उत्पन्न आता शेतकऱ्याला निघेल अशी अपेक्षा नाहीये. जवळपास या शेतकऱ्यानं 5 लाख रुपये स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं. हे या कापसावरून कर्ज फेडू आणि उरलेल्या पैशामध्ये दिवाळी साजरी करू असा या शेतकऱ्याचा बेत होता. परंतु पावसाने या सर्व आशा आकांक्षावर पाणी फेरलंय. महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.